नमस्कार मंडळी. आम्ही आलेलो आहोत गावी. आईकडे आले माहेरी. आणि आईकडे आले की आई असं काही ना काही करत असते. मुलं आजीकडे हट्ट करतात. तर आईने आज शेवटचे लाडू करण्याचा घाट घातलेला आहे. तर तिनेच करणार आहे, मी काय नाही. मी थोडीशी मदत करणार आहे तिला. म्हणजे आम्ही दोघी मिळून करणार आहोत. आणि आईच्या हातची चव ती आईच्या हातची चव. आपण किती जरी करून खाल्लं तरी ती सर आपल्याला येत नाही. आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीवर करणार आहोत. आणि त्याची चवसुद्धा अजून वेगळीच लागते. तर तिने एक शेरभर बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आपलं घरगुती डाळ आहे. आणि ते पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ते पीठ जास्त असं घट्ट करायचं नाही किंवा पातळही करायचं नाही. त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं नाही. छान असं मळून घ्यायचं आहे. आणि नंतर तर बघू शकता चुलीवर कढई तापलेली आहे, तेल ओतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शेव आपण सोडून घेतलेली आहे. एका शेवग्यामध्ये जेवढं बसतं आहे तेवढा शेवगा पूर्णपणे ते तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे शेवचा. आणि ही शेव जास्त कडक करायची नाही. एक दोनदा उलटली की लगेच ती शेव आपण काढून घ्यायची आहे. आणि शेव गरम असतानाच ती बारीक करायची आहे. शेव मिक्सरला अजिबात फिरवायची नाही. जर तुम्ही मिक्सरला फिरवली तर त्याची चव पिटाळ अशी लागते. शेव अजिबात लागत नाही. थोडीशी थंड झाली की चुरून घ्यायची आहे. जर तुम्ही शेव थंड करून जर चुरली तर ती अजिबात चुरत नाही. शेव लगेच कडंग येते. त्याच्यामुळे बघू शकता आपण शेव जास्त भाजली नाही, लालसर होऊ दिली नाही. पिठामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. आणि पीठ जास्त पातळ किंवा घट्टसुद्धा करायचं नाही. तर अशा पद्धतीने आम्ही सगळी शेव सोडून आई शेव सोडून हे करून देते. आणि मी बाहेर बसून चुरत आहे. बघू शकता मस्त असे आपले शेवाचे लाडू करणार आहोत. गावाला आलं की आई असं काही ना काही करत असते मुलांसाठी. आणि त्याच्यामुळे बाहेर बसून अंगणात संध्याकाळचे 5-6 वाजलेले आहेत. आणि छान असं वातावरणसुद्धा झालेलं आहे. तर बघू शकता चुलीवर मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळी शेव चुरून घेतलेली आहे. बघू शकता खूप असं एकदम बारीक चुरायची नाही किंवा मोठीसुद्धा राखायची नाही. तर आपले इथे 1-2 शेवगे राहिलेले आहेत, ते सुद्धा आपण करून घेणार आहोत. आणि या लाडूचा पाक जास्त घट्ट किंवा एक तारी पाक घ्यायचा आहे, घट्टसर असा. आणि जेवढं तुम्ही बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्यायची आहे. उन्हाळ्या सुट्टीतली ही मज्जा असते. लाडू, चिवडा, कैऱ्या हे सगळं खाण्याची मज्जा असते ना. ती ही आयतं बसून खाण्याची मज्जा असते ना, ती कुठंच नसते. आपणच करायचं आणि आपणच खायचं ते वेगळी असते. ही दोघींनी केलं ना पटकनसुद्धा होऊन जातं. नाही म्हणलं तर हे या शेवटच्या एक शेरभर बेसनच्या पिठामध्ये 100 लाडू झालेले आहेत. तर बघू शकता इथे थोडंसं गरमच आहे. त्याच पद्धतीने आपण चुरून घ्यायचं आहे. आता आपण पाक करणार आहोत. तर पाकासाठी जेवढं तुम्ही बेसन पीठ घेतलं आहे तेवढंच एक शेरभर साखर घ्यायची आहे. आणि साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे. आणि एक तारी घट्ट असा पाक मळून घ्यायचा आहे. पाक तयार करून घ्यायचा आहे. तर हे लाडू आईच्या पद्धतीने केलेले आहेत. आणि तिचे लाडू सगळ्या माझ्या बहिणींना आणि त्यांच्या मुलांनासुद्धा आवडतात. त्याच्यामुळे आम्ही हा घाट घातलेला आहे. आणि आधीमध्ये मुलांना खाण्यासाठी तर लागतात म्हणूनसुद्धा आम्ही केलेलं आहे. दरवर्षी आम्ही उन्हाळ्या सुट्टीत गावी आलो की चुलीवर असे मस्त पदार्थ ट्राय करत असतो. आणि पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर बारीक करून टाकायची आहे. आणि नंतर आपण बारीक केलेली शेव टाकून 1-2-3 तास ते मुरू द्यायचं आहे. तर मधला व्हिडिओ काढला नाही कारण लाईट गेली होती गावाकडे. तर तुम्हाला माहीत आहे लाईटीचा किती प्रॉब्लेम असतो. आणि नंतर 1-2-3 तासानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाकसुद्धा छान मुरलेला आहे. आणि आता आपण त्याचे लाडू तयार करून घेणार आहोत. पाहू शकता किती मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर एक शेर बेसनमध्ये 100 लाडू व्यवस्थित होतात, मीडियम साईजचे. बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत. चवीला सुद्धा एकदम गोड असे मस्त असे लाडू झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर चुलीवरचे शेवयाचे लाडू कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.